मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदे यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश। मुंबई भाजपचे सचिव सचिन शिंदेंच्या हाती मशाल। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरे आज सचिन शिंदे शिवसेनेत प्रवेश करतायत, त्यांचं मी स्वागत करतो। ते त्यांच्या जीवाभावांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश करतायत। त्यांनी एक व्यथा मांडली, त्यांच्यावर अन्याय झाला नाही, पण न्यायही मिळालेला नाहीये। मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। मी तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी देईन। सर्वांना उद्याच्या निकालाची उत्सुकता आहे। कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर मोठा स्फोट झाला असता। 19 तारखेला वसई विरारला नोटांचा बॉम्ब फुटला, तो मोठा आहे। कालचा जो काही बॉम्ब फुटला त्यानं संपूर्ण देश हादरलं। या घोटाळेबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे। उद्याची आहे, पण उद्याची वाट बघताना आज सुद्धा तेवढाच महत्वाचं असतं। आणि आज सचिनजी, तुम्ही तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करतात, तुमचं मी स्वागत करतो। आणि ही एक तुम्ही व्यथा मांडली की तुमच्या बाबत अन्याय पण नाही झाला, पण न्याय पण मिळाला नाही। मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही, हे तुम्हाला अपेक्षित आहे। पण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय, की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढं सुद्धा न्याय नाही, तर माझा उपयोग आणि माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो। आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन। उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत। एकच जरा थोडीशी रुखरुख म्हणण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तर 4 दिवस आधी फुटला असता तर त्याचा स्फोट मोठा झाला असता। 19 तारखेला एक बॉम्ब फुटलेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काही वसई विरारला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे। कालचा बॉम्ब फुटलाय त्याची तर संपूर्ण देश नव्हे तर जग हादरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर या घोटाळा कसा काय होऊ शकतो। आता या घोटाळेबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे। असो, त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेन, पण तुमचं मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्याला एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही। तुम्ही आता शिवबंधन बांधलेला आहात, तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही, एवढीच एक तुम्हाला वचन देतो। धन्यवाद, शुभेच्छा, जय हिंद।